पुणे जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। अनेक भागात जोरदार पाऊस कोसळलाय। पुण्यात काल झालेला पाऊस 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस होता। यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। काल पुणे शहरात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान सिंहगड रोडवरच्या नवशा मारुती मंदिराजवळ वादळी वारा आणि पावसामुळे झाड कोसळलं। यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर झाडाखाली अडकलेले इतर 2 जण जखमी झालेत। दुसरीकडे गंगाधाम चौकातील एक मोठं होर्डिंग या वादळी पावसामुळे कोसळलंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, काल पावसानं कसं नुकसान झालेलं आहे आणि आज नेमका पावसाचा काय अंदाज आहे? माधवी, जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसला। अवकाळी पाऊस त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर अक्षरशः पाणी साचलेलं होतं। काही लोकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं आणि या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे। आता मी पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पानमळ्याजवळ आहे आणि इथं जर आपण बघितलं तर एक भला मोठा झाड या ठिकाणी पडलेला आहे। अनेक वाहनं या झाडाखाली दबून गेलेली आहेत। या वाहनांचं नुकसान झालेलं आहे। इथं एकच नाही तर पुढे आणखीन काही झाडं देखील पडलेली आहे आणि इथून काही अंतरावर एक झाड पडल्याने एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। काही लोक देखील त्या ठिकाणी अडकलेली होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अनेकांच्या घरी पाणी साचलेलं होतं। आता परिस्थिती जर आपण बघितली तर रस्त्यावर एवढं मोठं झाड हे पडलेलं आहे आणि इथं आपण बघू शकतो जे इथं जवळ या छोट्या छोट्या घरांमध्ये लोक राहतात त्यांची गाड्या सगळ्या या झाडाखाली दबून गेलेल्या आहेत। अक्षरशः नुकसान झालेलं आहे। अजून सुद्धा जर आपण बघितलं तर 10 ते 15 गाड्या या झाडाखाली आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघतोय पूर्ण असं नुकसान या सगळ्या लोकांचं झालेलं आहे। याला जबाबदार कोण असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। खूप मोठं झाड आहे, इथं खूप सारे लोक देखील जमलेली आहेत ज्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। पुढे एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे। या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि आपण बघितलं तर कशाबस लोकांनी इथून वाट काढली। परंतु आज देखील हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जातोय की आज आणि उद्या देखील पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार आहे। परत एकदा दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मुसळधार पाऊस। काल आपण पुण्यामध्ये बघितलं की जंगली महाराज रस्ता असेल, गंगाधाम चौक ज्या ठिकाणी एक मोठा होर्डिंग पडलेला आहे, पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठं होर्डिंग पडलं। सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र आपण बघतोय इथं झाड पडल्याने एक 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक वाहनांचं नुकसान झालंय। काही लोक आहेत त्यांच्याशी इथं आपण बोलण्याचा प्रयत्न करू। बाबा, इथं एवढं मोठं झाड पडलं म्हणजे लोकांना भीती वाटत असेल काल जसं वारं आणि पाऊस सुरू होतं? हा, फुल पाऊस होता त्यामुळे लोक बाहेर कोणी नव्हतं, पण ते हळूहळू झाड पडलं तर आता झाड काल पावसामध्ये भीती वाटत असेल, एवढा जोरात पाऊस असेल? लय भीती वाटत होती। मी स्वतः 1 फूट अंतरावर होतो, पडलं तेव्हा पडला म्हणजे कसं बस इथून तुम्ही पळाला? पळालोच नाही, पळायला चान्सच नव्हता। मी आणि टपरीवाला नंदू म्हणून आहे, दोघं होतो आम्ही तिथं झाडाखाली होतो। दादा, एवढं इथं जोरदार पाऊस होतोय पुण्यामध्ये अचानक, म्हणजे काल एवढा पाऊस बघितलाय ना, पावसाळा आहे का नाही असं कळत नाही। लयच मोठा असला होता की असं आम्हाला कळते असा पाऊस नव्हताच हा। तुम्ही कधी बघितला नाही? असा कधी बघितलं नाही। हा पहिल्यांदा पाहिला हा पाऊस। एवढा जबरदस्त पाऊस कधी पाहण्यात आला नाही। अर्थात जर आपण माधवी बघितलं तर लोकांचे रिॲक्शन्स आहेत की एप्रिल महिन्यामध्ये असा पाऊस कधीही बघितलेला नाही। अर्थातच सगळ्यात अधिक पावसाची नोंद काल एका दिवसामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि मोठे मोठे झाडं या ठिकाणी पडलेली आहेत। महानगरपालिकेचे कर्मचारी अजून देखील साफसफाईची कामं करतायत, झाड हटवण्याचं काम करतायत। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय इथं झाडाखाली किती गाड्या दबलेल्या आहेत। 2 व्हीलर्स आपण बघतोय, मोठे मोठे 2 व्हीलर्स। या झाडाचं जर मी तुम्हाला पलीकडच्या बाजूनी जाऊन जे खालचं बुंदा दाखवला तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकताल हा किती जुना झाड आणि किती मोठा झाड आहे। आपण पलीकडच्या बाजूनी जाऊन माधवी ते दाखवण्याचा प्रयत्न करू। इथं बघा, आपण या पानमळ्यातला हा खूप मोठं झाड आहे। काल वादळ वारं किती मोठ्या प्रमाणात असेल ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठा झाड आहे आणि हा झाड पडल्यानंतर इथं काही लोक बसलेली होती, ते पळून गेली, कसं बसं त्यांनी स्वतःला वाचवलं। मात्र एका 60 वर्षीय महिलेचा या ठिकाणी मृत्यू देखील झालाय। बाबा, तुम्ही इथं रोज बसता, एवढं पाऊस कधी बघितलं का? हा मोठा झाड पडला? नाही, कधी नाही बघितलं. कधी नाही पाऊस एवढा. एवढं म्हणजे इथं पाणी साचलं असेल खूप रस्त्यावर? हा,
पाणी जायला इथं होता रस्ता, पाणी नसलं पण वाऱ्यामध्ये झाड पडलं ते. अर्थात जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर असे मोठे मोठे झाडं पुण्यात पडलेले आहेत. नक्कीच. आणि एक 60 वर्षीय महिलेचं दुर्दैवी या पावसामुळं, या वादळी वाऱ्यांमुळं मृत्यू देखील झालाय. माधवी, आजही पुणे आणि आसपासच्या भागाला पावसाचा इशारा आहे, त्यामुळे पुणेकरांनी आजही सतर्क राहण्याची गरज आहे. मी तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.